नमस्कार मित्रांनो, आषाढीचा महिना चालू आहे. आषाढ महिना चालू असल्यामुळं प्रत्येक गावामध्ये ग्रामदेवता म्हणजेच म्हसोबा झालं, देवीची यात्रा झालं, अशा प्रकारे यात्रा चालू असतात. आणि अशाच प्रकारे आमच्या इथली म्हसोबा आहे शेतामधला, आणि हा म्हसोबा नवसाचा आहे असं मानलं जातं. तर या म्हसोबाचा कार्यक्रम म्हणून आज अमावास्येच्या दिवशी या म्हसोबाला कोंबडं वगैरे कापतात. तर मी काय त्या गोष्टीमध्ये नाही, म्हणजे म्हसोबाच्या दर्शनासाठी आलो आहे आणि मी काय तसल्या गोष्टी करत नाही, कोंबडं वगैरे खात नाही. त्यामुळे फक्त व्हिडिओ काढतो आणि ते काही विशेष दाखवत नाही मी. हा आहे आपला म्हसोबा शेतामधला, आणि आपल्या जवळ शेतामध्ये असा म्हसोबा असल्यामुळे छोटंसं मंदिर आहे, आणि या मंदिरामध्ये म्हसोबा आहे. अगरबत्ती आणि नारळ वगैरे लावून मी व्हिडिओला सुरुवात केली. तर मित्रांनो, प्रत्येकाचा नवस असतो, कोंबडा कापा, पुढं बकरा कापा. तर मला हे काय आवडत नाही आणि मी ते काय मानत नाही. तर हा आहे आपला म्हसोबा. इथं दर्शनासाठी आलो होतो. तर हे मंदिराभोवती, म्हणजे शेतात मंदिर असल्यामुळे असं भोवताली सगळं शेत वगैरे आहे आणि हिरवंगार शेत आहे. आणि विशेष म्हणजे हा म्हसोबा नवसाला पावतो असं म्हणतात. तर हे बघा, परिसरामध्ये अशा प्रकारे शेतामध्ये असल्यामुळे हिरवगार परिसर आहे. आणि म्हसोबा विशेष म्हणजे खूप दिवसाचा असल्यामुळे मोठं झाड आहे बोरीचं, आणि त्या बोरीच्या झाडाखाली हा म्हसोबा आहे. हे बघा, सर्व प्रकारचे झाडं आहेत तिथं. आणि आज इथं अमावास्येच्या म्हणजे आखाड्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजे आषाढ महिन्यातल्या शेवटच्या दिवशी, म्हणजे जी अमावास्या असते त्या अमावास्येला इथं कोंबडे वगैरे किंवा बोकडे असे कापले जातात, नवस असतो. तर मला काही त्या गोष्टीमध्ये, म्हणजे कोंबडे वगैरे, मी ते काही गोष्टी करत नाही, त्यामुळं मी तुम्हाला जास्त काही दाखवत नाही. तर बघू शकता तुम्ही हिरवगार वातावरण. तर हे बघा, देवपूजा करून म्हणजे म्हसोबाला नारळ वगैरे फोडून हे चाललेत बघा. आता इकडं कोंबड्याचा कार्यक्रम आहे, आणि कोंबड्याचा कार्यक्रम हे करणार आहेत. तर मी व्हिडिओ काढण्यासाठी आलो होतो. तर दर्शन वगैरे घेऊन मी इथं आलो. तर यांचा कार्यक्रम चालू आहे, आणि मी फक्त व्हिडिओ तुम्हाला फक्त झाडं वगैरे दाखवतो आणि देवाचं दाखवतो. मी काय ते कार्यक्रमाचा विषय दाखवणार नाही. हे बघा, अशा प्रकारे झाडं आहे तिथं शेतामध्ये, आणि शेतामध्येच म्हसोबा असल्यामुळे शेतामध्ये कार्यक्रम आहे तो. हे बघा, आंब्याचे वगैरे झाडं आहेत, आणि इथं छोटंसं घर बांधलेलं आहे बघा शेतामध्ये. तर या घरापाशी कार्यक्रम आहे तो. आणि हे बघू शकता सभोवतालचे हिरवेगार झाडं वगैरे, आणि हे बघा सोलर वगैरे आहेत. आणि कापसाची पण शेती खूप छान आहे, कारण आमच्या इकडं गोदावरी नदी असल्यामुळे पाण्याचा भाग आहे. तर इथं कार्यक्रम होणार आहे आता. हे पहा, सभोवतालची झाडं, नारळ आहे, शेवगा वगैरे, आंबा वगैरे आहे, आणि फुलाची झाडं वगैरे भरपूर काही आहेत मित्रांनो, हे पाहू शकता. आणि हे नारळ आहे. तर या ठिकाणी खूप असं छान वातावरण आहे मित्रांनो. आणि म्हसोबाच्या दर्शनाला आलो होतो मी. दर्शन वगैरे झालं आणि म्हणलं थोडासा व्हिडिओ काढा. तर केळीचे वगैरे झाडं आहेत बघा, आणि इथं विहीर आहे. विहिरीभोवती सगळे छान मस्तपैकी सोलर वगैरे आहे. सोलर असल्यामुळे लाईटीची गरज पडत नाही मित्रांनो. डीपी पण आहे इथं, आणि लिंबुनीचं झाड आहे इथं, आणि बघा हे केळी वगैरे आहेत. तर खूप छान असं प्रसन्न वातावरण आहे. आणि या वातावरणात मस्तपैकी एक व्हिडिओ काढला आहे मित्रांनो मी. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, समोर बघा विहीर आहे, आणि विहिरीचं तुम्हाला मी पाणी दाखवतो. हे बघा, विहिरीमध्ये अशा प्रकारे पाणी आहे बघा, खूप पाणी आहे छानपैकी. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.